सोनाली. घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार असल्यामुळे मला हे मंगल कलशमधलं जे काही पाणी होतं ते बदलून घ्यायचं असतं. मंगळवारी किंवा शुक्रवारी मी मध्ये एक दोनदा बदलवूनच घेते, नाहीतर मग पौर्णिमेला बदललं जातं. पण सहसा मी मध्ये एक दोनदा बदलूनच घेते, कारण महिन्याभरात त्यातली पानं खराब होतात ती आणि नारळही कोरडं पडतं. तर सगळ्यात आधी ते नारळ मी पाण्यात टाकून ठेवले होते. सकाळी जेव्हा हे भांडी घासायला घेतली होती कलश वगैरे, तेव्हा खूप कोरडी झाली होती ती आणि घाणी झाली होती, थोडीशी वर धूळ वगैरे बसली होती. तर त्यांना धुवून घेतलं एका याच्यात आणि त्यातलं ते धुतलेलं जे पाणी होतं ते मी झाडांना घालून दिलं आणि मग त्यांना पाण्यातच ठेवलं होतं थोडा वेळ. आणि खालून मग पानं वगैरे घेऊन आली आंब्याचे आणि तेही स्वच्छ धुवून ठेवले होते. तशी तर ती पावसाच्या पाण्याने धुतलेलीच होती, पण तरी एकदा मी त्यांना परत स्वच्छ करून सुकवायला ठेवलं होतं. मग त्यानंतर आता मी हे कलश भरून घेते आता. तर 2 कलश भरलेले असतात माझ्याकडे. तर एक देवघरात ठेवलेला असतो आणि एक पार्लरच्या रूममध्ये असतो. तर ज्या दिवशी मी हे कलश भरते म्हणजे स्थापना करते, जर का मंगळवारी स्थापना करते तर मी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करून घेते आणि जर का शुक्रवारी स्थापना करते तर मग मी कुंकुमार्चन करते श्री यंत्रावर एक 16 वेळा श्रीसूक्त म्हणून. आणि आता मी ऑफरमधून काही कपडे आणलेत, ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते. 2 दिवसाआधी मी एका ठिकाणी गेली होती दुकानावर. तर मला ॲक्च्युली आता श्रावण महिनाही सुरू होतो आहे, तर एक व्हाईट कलरचं टॉप घ्यायचं होतं किंवा मग पूर्ण ड्रेस असं काहीतरी एक घ्यायचं होतं व्हाईट कलरमध्ये. तर तिथे दुकानावर गेल्यावर ड्रेस मला एकच घ्यायचा होता, पण मग तिथे गेल्यावर कळालं की तिथे ऑफर सुरू आहे त्यांची, काही आता मान्सून सेल असं त्यांनी चालवलं आहे. तर मग सेल म्हटलं की बायकांचा तर मोह आवरला जात नाही, तसं माझंही झालं. तर तिथून 3 कुर्तीज मी आणले आता. तर सगळ्यात आधी ही व्हाईट आणली. तर हे असं काहीच त्याच्यावर काम आहे आणि स्लीव्जवर पण डिझाईन आहे आणि पूर्ण प्लेन आहे मग तो मागून. पण मग व्हाईट घेण्याचं कारण असं की आता श्रावण महिन्यात सोमवारी पडतील, तर पूजेला घालायला म्हणून मी एक कुर्ती घेतली तिथून. तर त्यांचं सेल जो होता तो त्याच्यात पण एक कंडिशन होती की 3 कुर्ती जर घेतल्यात तर त्याचा आपल्याला बेनिफिट भेटणार होता, म्हणून मग मी 3 घेतल्या, नाहीतर मी एकच घेतली असती. तरी ही व्हाईट जी घेतली मी, तरी ही थोड्याच वेळासाठी मी असंही घालते, फक्त पूजेपुरतं. पूजेला बसण्यासाठी, पूजा झाली की मी परत काढून ठेवते. तर म्हणून मग ही एक ठेवली, एक घेतली व्हाईटमध्ये. आणि त्यानंतर मग कारण ठरवलं एकच होतं, तर तिथे गेल्यावर अचानक 3 घ्यायचं आहे असं ठरलं, तर थोडंसं कन्फ्युजन झालं, कारण कोणती घ्यायची असं. तिथे भरपूर होते आणि भरपूर जणी आधी येऊन गेले असतील, तर खूप ढीग पडले होते बघताना. त्यांनी तसंच ते ठेवलं होतं आणि मला एवढे ढीग उकरून काढून त्याच्यातून म्हणजे चॉईस करणं मला खूप अवघड जात होतं आणि वेळ खूप कमी होता माझ्याकडे, कारण मी आधीला क्लासला सोडून पुढे गेलो होतो आणि येताना त्याला परत घ्यायचं होतं. तर आणि होतं असं होतं की मला जर कुर्ती आवडली, कलर आवडला, तर माझी साईज तिथे शक्यतो भेटतच नव्हती. म्हणजे मोठ्याच साईजची जास्त करून तिथे होते. तरी मी आता मला परफेक्ट अशी माझी साईज मिळालेली नाही आहे. मी थोडी मोठी साईज आणली, जी की मी आता अल्टर करून घेईल. तर हे घेतलं. तर हा कलर आवडला होता मला पाहता क्षणी, पण साईज मोठी होती म्हणून मी बाजूला ठेवला होता. पण मग नंतर दुसरं कुठलं आवडलंच नाही, तर मग हे एक घेतलं. तर छान आहे कपडा वगैरे त्याचा आणि एम्ब्रॉयडरी केलेली आहे पूर्ण याच्यावर. आणि खास करून असे जे ड्रेस असतात त्यांना बाहेर मार्केटमध्ये मी 1-2दा बघितलं आहे. ऑनलाईन जर बघितलं, ज्यांना दोघं साईडने असं वर्क असतं, तर खूप म्हणजे 1000+ त्या कुर्तीत जातात. तर आणि किंवा मग कमी रेंजचे जर आपण बघायला गेलो तर पाठीमागून त्यांना प्लेन असतं. तर हिला तसं नव्हतं, दोघं साईडने होतं वर्क केलेलं आणि कलरही मला खूप आवडला. मग मी साईजचा काही विचार नाही केला, म्हटलं थोडं अल्टर करून घेतलेला. तर ही एक घेतली मी. आणि विशेष म्हणजे तिथे ते आता सेल जे कपडे असल्यामुळे आपण तिथे त्यांना परत करायला जाऊ नाही शकत, काही फॉल्ट वगैरे निघाला तर. कारण याआधी मी एकदा 2 कॉट सेट घेतले होते, तर एक चांगला निघाला आहे जो की मी अजूनही वापरते आणि एक 2-3दा वॉश केल्यानंतर तर टाकून देण्यासारखा तो झालेला आहे. तर ती आपली जबाबदारी असते, आपण सेलमधून कपडा घेतोय तर. तर खूप बघायला लागतं व्यवस्थित कपडा. एखाद्या वेळेस कपडा वगैरे घेताना सगळं आपल्याला छानच वाटतं, पण नंतर मग
एखादा कपडा ठेवणीतला निघाला की मग तो धुतल्यानंतर फार कामातून जातो. तर हा मला तेवढा फारसा आवडत नव्हता, कारण ऑलरेडी माझ्याकडे ह्या कलरचे, म्हणजे आताही तो मी हाच कलर घातलेला आहे आणि अजून एक ह्या कलरचा आहे. तर त्यामुळे घ्यायचं नव्हतं. पण मग 3 झाले नसते तर एक्स्ट्रा पैसे द्यायला लागले असते, किंवा जी त्यांची प्राईस आहे ओरिजिनल ती पे करायला लागली असती. मग त्याच्यामुळे हे एक आहोत, मी म्हटलं की घ्या आता, काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. आणि जे मला दुसरे आवडत होते त्यांची साईज एवढी मोठी होती की अल्टर करून करून किती करणार आहे आपण, तर तेही चांगलं दिसत नाही, असं जाडं दिसतं इथे साईडने. XXL वगैरे असे होते जे मला आवडत होते ते. तर मग हे होतं थोडं मापात, तर हे घेतलं मी. पण तसं छान आहे कुर्ता वगैरे, फक्त कलरचा प्रॉब्लेम होता थोडा. मला हा कलर नव्हता घ्यायचा. छान असं गोटा वर्क केलेलं आहे त्याला, आणि स्लीव्जला पण हे अशी एक बारीक लेस लावलेली आहे, आणि पूर्ण ड्रेसमध्ये असे बुट्टे आहेत लहान लहान, आणि बॉर्डरलाही अशी डिझाईन केलेली. डिझाईन नाही ती, लेसच लावलेली आहे, पण छान वाटते. आणि याचं घेण्याचं दुसरं कारण असं की दुसरं कुठलं घेतलं असतं तर त्याच्यासोबत परत अजून लेगिन्स प्लाझो जे काही असतं ते आपल्याला ते वेगळं घ्यायला लागलं असतं. तर हे याच्यासाठी घेतलं की याच्यावर परफेक्ट जाणारी अशी पॅन्ट ऑलरेडी माझ्याकडे आहे. तर त्यासाठी मी हे घेतलं, म्हणजे तेवढंच परत अजून दुसरा खर्च नको वाढीव. ऑफरमधून घेतोय ते काहीतरी फायदा. आणि परत तिथे पॅन्टवरही ऑफर होत्या, पण मग पॅन्टमध्ये प्रकारात म्हणजे जास्त व्हरायटीज नव्हत्या. एक सिगार पॅन्ट होती, आणि आपलं साधे जे रेग्युलर लेगिन्स असतात त्याच्यात काहीतरी. आता ऑफर मला कितीला होतं ते आठवत नाही, कारण मी ऑफरमधून पॅन्ट नाही घेतली. मला जेवढ्याची होती तेवढ्यालाच ती पडली. तर ही एक सिगार पॅन्ट मी घेतली. आणि ही घ्यायची नव्हती, पण मग ह्या व्हाईट कुर्तीवरती परफेक्ट जाते, आणि परत इकडे तिकडे दुसरीकडे तेवढंच आपल्याला एनर्जी वेस्ट होते आपली, आणि वेळही जातो शोधत बसण्यात. त्याच्यापेक्षा 2 पैसे शिवाय गेले, पण मग मी तिथूनच हे घेऊन आली. एकाच ठिकाणी काम झालं माझं. तर हे घेतलं. तर हे तर होते सगळे आपण ऑफरमधून घेतलेले कपडे. आणि एक मी ऑनलाईन ऑर्डर केला होता, जो की आता नुकताच आलेला आहे. तर तोही मी आता ट्राय करून बघितला, फिटिंग वगैरे त्याची, आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या अशा पद्धतीचा तो ड्रेस आहे, आणि ह्या अशा त्याच्या स्लीव्ज आहेत. याची मी एक साईज मोठीच मागवली आहे. याची जी आयडियल साईज आहे, जी की आपण म्हणजे घ्यायला पाहिजे की, तर त्याची जी लेंथ आहे ते गुडघ्यांच्या जस्ट खालीपर्यंत होती, म्हणून मी एक साईज थोडं प्लस मागवली आहे. मला जी साईज लागली असते त्याच्यापेक्षा एक साईज मोठी मागवली. तर क्वालिटी खरंच खूप छान आहे, आणि घातल्यानंतर अजून छान दिसतोय तो. तर मी त्याचा फोटो इथे लावते. आणि माझ्याकडे ना गॅलरीत, खिडकीत खूप असे पक्षी येतात, कधी कधी तर घरात देखील येतात. तर मी त्यांना प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये आधी दाणे आणि एका वाटेत पाणी भरून ठेवायचे, आणि उन्हाळ्यात मी टेरेसवरही तसंच ठेवत होती. पण तरीसुद्धा ते गॅलरीतच आणि खिडकीतच यायचे. म्हणून मग मी हे बर्ड फीडर मागवले त्यांच्यासाठी. भरपूर दिवस झाले सांगितलं होतं अहोंना. तर त्यांनीही त्यांच्या एका डीलरकडे दुकानावर बघितले होते मला वाटतं. तर मग त्यांना सांगूनच आहोने त्यांच्याकडूनच हे मागून दिले, कारण बाहेर 1-2 ठिकाणी आम्ही विचारलं होतं मार्केटला, तर भेटत नव्हते ते सहसा. मग यांनी त्या दुकानदार जे आहेत त्यांच्याकडूनच मागून दिलं. तर हेही कालच आलेले आहेत. तर मी त्यांना आता धुवून घेतलं होतं आणि वाळत ठेवलं होतं पंख्याखाली. आता मी त्यामध्ये दाणे भरून घेणार आहे, आणि बाहेर मग गॅलरीत त्यांना लावून बघते आले तर. ते जर खाली नाही आले तर परत वरच बांधावं लागणार आहे त्यांना, पक्षी जर खाली नाही आले तर. त्यामुळे मग आता मी हे त्याच्यात दाणे टाकून घेतले, आणि हे असे त्यांना होल आहेत 4 ठिकाणी एका याला. तर इथे बसून पक्षी खाऊ शकतात आरामाने. तर खाली तांदूळ भरले मी अर्ध्यापर्यंत, आणि वर दाणे भरले, ज्वारी भरली आहे. तर यांना मी आता इथे बांधून घेते, आणि नेमकं मी आता इथे बांधेल ना, ते इथे नाही बसणार. ते खालीच हे करतात, ते खिडकीमध्ये किंवा मग डायरेक्टली घरात येतात. पण असं आता बांधून घेते. थोड्या दिवसांनी त्यांना सवय झाली तर येतीलही कदाचित, इथे बसून खातील. आणि पाण्यासाठी काहीतरी वेगळं करते आता अरेंजमेंट. तर थोडे दाणे त्यांना लक्षात यायला हवं म्हणून मी त्या जी प्लेट आहे खाली ग्रीन कलरची, तर त्यातही आजूबाजूला टाकून घेते, म्हणजे ॲटलिस्ट दाणे बघून तरी येतील ते.
आणि मला वाटतं होईल त्यांना थोड्या दिवसात सवय. पण मी आता वाट बघते, 1 तास झाला अजून कोणी नाही आलेलं. बाहेर आवाज खूप येतो आहे पण खायला कोणी नाही आलेलं. तर ही कालची पूजा होती. काल पार्लरमध्ये क्लायंट असल्यामुळे शूट नव्हतं केलेलं. हे एवढंच होतं ते मी इथे लावलं. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.